नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटीच्या 10व्या भागामध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करतोय। खरं तर तसा विचार करायचा झाला तर हा टॉपिक शेवटचा आहे, म्हणजे आता शेवटच्या लेवलवर आला आहे। कशा अर्थानं शेवटच्या लेवलवर आला आहे? याच्यामध्ये आता तसा विचार करायचा झाला तर एकच आर्टिकल राहतं, ते म्हणजे व्होल्टमीटर। पण काय आहे, ॲमीटरमध्ये जे ॲप्लिकेशन लेवलवरचं विचारलं जातं ते मात्र आपल्याला त्या पुस्तकामध्ये तितकं जास्त दिलेलं दिसतच नाही, थोडक्यात दिलं त्याने। आणि मला काय जण प्रश्न विचारतात की सर तो ॲमीटर आम्हाला इतका लगेच नाही कळत, का नाही कळत? तर त्याच्यामध्ये अनेक ॲप्लिकेशन लेवलवरच्या गोष्टी आहेत। कशा त्या बघा, एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगितली। माझ्याकडे जर समजा एखादा गॅल्व्हानोमीटर आहे, समजा हा माझा गॅल्व्हानोमीटर आहे आणि तिथं असणारा तो जो गॅल्व्हानोमीटर आहे तो मला करंट मोजायला वापरायचा आहे। गॅल्व्हानोमीटरचं मूळ काम काय आहे? करंट मोजणं, बरोबर आहे। आता गॅल्व्हानोमीटरचं जर मूळ काम त्या ठिकाणी तिथं असणारं ते करंट मोजणं असेल आणि असा एखादा गॅल्व्हानोमीटर जर करंट मोजायला आपण वापरला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो गॅल्व्हानोमीटर आहे, जरा जरी जादा करंट पास झाला तर त्या ठिकाणी त्याची कॉईल जळणार आहे। मला त्या गॅल्व्हानोमीटरला पण वाचवायचं आहे आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो जादाचा करंट आहे तो पण मला मोजायचा आहे। असं जर तिथं झालं तर मग त्याला आपल्या लेवलवर कसं घ्यायचं, तिथं काय करायला लागतं? यासाठी मग मी तुम्हाला सांगितलं, गॅल्व्हानोमीटरचं जर ॲमीटरमध्ये रूपांतर करायचं झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारा तो एक लो व्हॅल्यूचा रेजिस्टन्स गॅल्व्हानोमीटरच्या अक्रॉस जोडा। हे तरी पण नाही कळत। एक साधी गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो। असा विचार करा की या ठिकाणी हा एक मोठा पाण्याचा कॅनॉल आहे आणि या ठिकाणी इथं असणारा हा एक लहानसा पाण्याचा मधलाच भाग आहे आणि पुन्हा विचार केला तर एक मोठा भाग आहे। मी जर समजा जादाचं पाणी या ठिकाणी इथं असणाऱ्या कॅनॉलमधनं जर पास केलं तर हा पाण्याचा भाग याच्यामधनं जात असताना मधला जो पोर्शन आहे तो ब्रेक होऊन जाईल, तो तुटूनच जाईल। मला पाणी तर पुढं पाठवायचं आहे, त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मधला भाग आहे त्याला पण वाचवायचा आहे। तर मला काय करावं लागेल, तर मला यातलं जे जादा पाणी आहे त्याला असा पर्यायी मार्ग मला द्यावा लागेल आणि त्या मार्गातनं तिथं असणारं ते जे पाणी आहे ते परत तिथंपर्यंत घेऊन जावं लागेल। इथं आणि इथं जर मला कन्स्ट्रक्शन करता येत नसेल तर या ठिकाणी तिथं असणारं ते जे पाणी आहे ते असं मला पाठवावं लागेल। पाणी जर त्या पद्धतीनं तिथनं पाठवलं तर मला पाणी जादाचं तिकडं घेऊन जाता आलं आणि हा जो मधला पोर्शन आहे जो जादा पाण्याच्या प्रेशरमुळे बाद झाला असता, कोलॅप्स झाला असता, त्याला पण वाचवता आलं। तेच केलंय ना इथं आपण। ज्या वेळेस आपण त्या असणाऱ्या करस्पॉन्डिंग ॲमीटरचा विचार करतोय, ॲमीटरचा विचार करत असताना आपल्याच्या लक्षात असं येत नाही की बाबा तिथं असणारा तो जो ॲमीटर आहे, त्याचा जो गॅल्व्हानोमीटर आहे त्याला वाचवायचा आहे, आपल्याला जादा करंट पण मोजायचा आहे। म्हणून आपलं वाक्य कसं तयार झालं? गॅल्व्हानोमीटर इज कन्व्हर्टेड इनटू ॲमीटर बाय कनेक्टिंग ए लो व्हॅल्यू रेजिस्टन्स इन पॅरलल विथ गॅल्व्हानोमीटर। हे वाक्य तुम्हाला 1 मार्क देऊन जातं। प्रश्न असा तयार होतो की मला जर लो व्हॅल्यूचा रेजिस्टन्स त्याच्या अक्रॉस जोडायचा आहे तर तो कितीचा जोडायचा ना? मला किती करंट मोजायचा आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे। त्यामुळे आपण जो जादाचा करंट आपल्याला मोजायचा आहे त्याला सिम्बॉल वापरला आय। याचा विचार केला तर हे 2 जंक्शनचे पॉईंट आहेत। गॅल्व्हानोमीटरमधनं जाणारा करंट आय जे आहे, शंट रेजिस्टन्समधनं जाणारा करंट आय एस आहे। आणि मग आपण विचार केला की त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे याला आपण ॲमीटर असं नाव देऊन टाकलं। याच्यातला काय महत्त्वाचा भाग नक्की लक्षात ठेवा। फॉर मेजरमेंट ऑफ करंट ॲमीटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ द सर्किट। आणि दुसरं वाक्य कन्फ्यूज करतं परत, for conversion of galvanometer into ammeter, a low value resistance called as shunt resistance is connected.
इन पॅरलल विथ गॅल्व्हॅनोमीटर. ही दोन वाक्य सगळ्यात महत्त्वाची आहेत. आणि मग आपण काय ठरवलं की आपल्याला याच्यामध्ये विचार करत असताना आयचा विचार केला तर याच्यामध्ये IG प्लस IS करता येतं. यातले काय जण म्हणला की तुम्ही परत ते का शिकवताय, मला पुढचा भाग शिकवताना परत याची गरज लागते. पुढचा भाग काय तो आपण बघूयात, पण त्याच्या अगोदर ह्याचा विचार नक्की मला करावा लागेल. आणि असा विचार इथं केला जात असताना 100% लक्षात ठेवा, गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल आणि शंट रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणारं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते सारखं असतं. कारण आपलं एक वाक्य असं आहे, वेन टू रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेजिस्टन्स इज सेम. मग आपण पोटेन्शियल डिफरन्सचा विचार करत असताना याचा पोटेन्शियल डिफरन्सचा विचार करताना एक मॅथमॅटिकल रिलेशन तयार झालं ज्या ओहमनं सांगितलं होतं आपल्याला. ओहमचा नियम काय आहे, V इज इक्वल टू IR. त्याचा वापर आपण कसा केला, IG इंटू G केलं. VSला आपण इथं लिहित असताना IS इंटू S लिहिलं. याचा अर्थ मला यसचं उत्तर काढायचं झालं तर मग मला या ठिकाणी IG अपॉन IS इंटू G करावं लागेल. मी मुद्दामून त्याला या असणाऱ्या इन्स्टंटला एक चौकोन करून टाकतोय. काय केलं ते नीट बघा. ज्या कुठल्या करंटला गॅल्व्हॅनोमीटर फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतोय त्याला आपण IG न सिम्बॉलाइज केलं. शंट रेजिस्टन्समधनं वाहणारा जो करंट आहे त्याला आपण IS न केलं. सगळा करंट यातनं जात नाही, हा त्याला विरोध करेल. ठराविक करंट यातनं जावा यासाठी तो विरोध गरजेचाच आहे. जादाचा नाही, कमीचा विरोध पाहिजे आहे. जादा विरोध झाला तर मग परत कॉईल जळणारच आहे ना. मग मी विचार केला IG अपॉन IS इंटू G आले. मला यसचा विचार करायचा आहे. यसचा विचार करताना IG अपॉन I मायनस IG इंटू G आलं. आणि हा एक फॉर्म्युला तयार झाला. कदाचित बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं तर इथंच थांबा, पण मला यातलं ॲप्लिकेशन तुम्हाला सांगायचं आहे, मला ते जास्त गरजेचं आहे. ह्या सगळ्या स्टेप्स आपण काल बघितल्या होत्या. शंट रेजिस्टन्सचं उत्तर काढलं होतं IG अपॉन I मायनस IG इंटू G. जर समजा त्यांनी तुम्हाला सांगितलं, त्यांनी तुम्हाला विचारलं फ्रॅक्शन ऑफ टोटल करंट दॅट कॅन पास थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर, आणि असं जर त्यांनी तुम्हाला म्हटलं तर मग मात्र आपली अडचण सुरू होते. मग उत्तर काढायचं कुठलं? टोटल करंट मधला किती करंट गॅल्व्हॅनोमीटर मधनं पास होतो याचं उत्तर काढायचं झालं तर तसं उत्तर काढत असताना आपल्याला IG अपॉन I चं उत्तर काढावं लागतं. नक्की लक्षात ठेवा, हे पुढचं सुरू झालं आता. इफ वी वॉन्ट्स टू फाइंड फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट दॅट कॅन पास थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. टोटल करंट माझा कुठला आहे? I. यातला काय करंट इकडं जाणार आहे आणि काय करंट इकडं जाणार आहे. टोटल करंट मधला किती करंट गॅल्व्हॅनोमीटर मधनं जाईल त्याचं उत्तर मला काढायचं आहे. ते उत्तर काढत असताना मला IG अपॉन I चं उत्तर काढावं लागेल. आणि तसं उत्तर काढताना या असणाऱ्या मॅथमॅटिकल इक्वेशनचा वापर करूयात. कसं ते बघा. इथं आपण यसला गुणून घेऊयात. I मायनस IG लिहूयात. इज इक्वल टू लिहिताना IG इंटू G करूयात. छेदामध्ये होतं त्याला गुणिले आलं, IG तसंच ठेवलं, इंटू G केलं. आता याला गुणून घेऊयात. इथं यस अपॉन I आलं, मायनस यस अपॉन IG आलं, इज इक्वल टू IG इंटू G आलं. आता इकडचं जे मायनस आहे ते पलीकडे घेऊयात, ते प्लस होईल. यस इंटू I आलं, IG इंटू G आलं, प्लस IG इंटू यस आलं. याचा अर्थ IG ला कॉमन काढलं तर आतमध्ये आलं यस प्लस G आलं. मला उत्तर कुठलं काढायचं आहे? फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट दॅट कॅन पास थ्रू द गॅल्व्हॅनोमीटरचं. मी वर जो क्वेश्चन मार्क केला आहे त्याचं उत्तर मला काढायचं आहे.
म्हणजे मला आय जी अपॉन आयचं उत्तर काढायचं आहे आणि हे उत्तर काढत असताना माझा फॉर्म्युला काय झाला, एस अपॉन एस प्लस जी. 100% आपल्याला CET मध्ये या फॉर्म्युल्याचा वापर करून गणितं सोडवावी लागतात किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला याचं उत्तर काढावं लागतं. तसं उत्तर काढत असताना नक्की लक्षात ठेवा, आय जी अपॉन आयचं उत्तर काढतोय आपण. जी म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलचा रेजिस्टन्स, एस म्हणजे शंट व्हॅल्यूचा रेजिस्टन्स, एस अपॉन एस प्लस जी करा, यू विल हॅव द आन्सर. पण काय होतं, हे मान्य केलं मला, आय जी अपॉन आय इज इक्वल टू एस अपॉन एस प्लस जी. जर त्यांनी मला त्या ठिकाणी तिथं असणारं ते वेगळ्या पद्धतीने विचारलं, वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं विचारलं, फाइंड द फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट दॅट कॅन पास थ्रू द शंट रेजिस्टन्स. आता बघा, हे सगळं तुम्हाला कळलंय, फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये बसलाय असं समजूयात आपण. मी काय करतो, इथला जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो शब्द पुसून टाकतो आणि त्याच्या ऐवजी या ठिकाणी लिहितो शंट रेजिस्टन्स. एखाद्याला लॉजिकली विचार करायची सवय आहे, तो काय म्हणणार की सर मगाशी जर तुम्ही शंट च्या ऐवजी गॅल्व्हॅनोमीटर लिहिलं होतं आणि आय जी अपॉन आयचं उत्तर काढलं, आता जर शंट लिहिलं असेल तर उत्तर तुम्हाला काय काढावं लागेल, तर तुम्ही म्हणणार की सर सोपं आहे की आय एस अपॉन आयचं उत्तर काढावं लागेल. म्हणजे मला इथं लिहित असताना आय एस अपॉन आय इज इक्वल टू लिहावं लागेल. आणि मी काय करतो, आता यातल्या सगळ्या स्टेप्स परत पुसून टाकतो. तुलनात्मक आपण अभ्यास करूयात, ते ज्यादा फायद्याचं होतं, कारण ह्याच्यातलं मॅथमॅटिक्स हे फार महत्वाचं आहे. असे एखादं बघितलं का पुन्हा तुम्हाला अडचणच काय येत नाही, ते वाक्य ना वाक्य लक्षात राहतात. आता काय केलं मी, मला आय एस अपॉन आयचं उत्तर काढायचं आहे म्हणून एस इज इक्वल टू इथं जे लिहिलंय आय जी अपॉन आय एस इंटू जी तसंच ठेवलं. ठीक आहे. आता इथं बघा, आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस आहे, म्हणजे आय जी इज इक्वल टू काय येईल, करेक्ट आहे, आय मायनस आय एस येईल. म्हणजे इथं लिहित असताना आय मायनस आय एस अपॉन आय एस इंटू जी करूयात. बरोबर आहे ना. आता परत मागासारखं करूयात, याला इथं गुणून घेऊयात. इथं एस इंटू आय एस आलं, इज इक्वल टू लिहित असताना आय इंटू जी आलं, मायनस आय जी इंटू जी आलं, फक्त गुणाकार करून घेतला मी. आता हे मला या पद्धतीनं लिहिलं जात असताना मला उत्तर तर काढायचं आहे आय अपॉन आय एसचं उत्तर काढायचं आहे, आय एस अपॉन आयचं उत्तर काढायचं आहे. आय एस अपॉन आयचं उत्तर काढत असताना हे याला इकडं आणूयात, म्हणजे आय एस कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये जर बघितलं तर एस प्लस जी येईल. इज इक्वल टू जर बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारं आय इंटू जी तसंच राहिलं. मला उत्तर आय एस अपॉन आयचं काढायचं आहे आणि मला जर आय एस अपॉन आयचं उत्तर काढायचं झालं तर दिसतंय की आपल्याला जी तसंच राहिलं अपॉन एस प्लस जी आलं. हा एक फॉर्म्युला तयार झाला. मगाचा फॉर्म्युला मी परत लिहितो, आय जी अपॉन आयचं उत्तर काढताना एस अपॉन एस प्लस जी आलं. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये आता याच्यातलं लॉजिक पण लक्षात राहू शकतं. आय एस अपॉन आय असेल तर जी अपॉन एस प्लस जी, आणि आय जी अपॉन आय असेल तर एस अपॉन एस प्लस जी. उलट सुलट आहे, इथं एस असेल तर इथं जी आहे, इथं जी असेल तर इथं एस आहे. छेदातली तर संख्या तीच आहे ना, डिनॉमिनेटर तोच आहे, एस प्लस जी तसंच आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते ॲप्लिकेशन बघत असताना मुद्दामून फळ्यावर मी सोडवून देतोय. पुस्तकात दिले का डायरेक्टली नाही दिलेलं, पुस्तकात ते थोडं पुन्हा कन्फ्यूज करत राहतात आपल्याला. आपण कन्फ्युजन टाळायचं आहे. त्यामुळे आपल्याला तिथं असणारं ते उत्तर जर मिळवायचं झालं तर आय एस अपॉन आयचं विचारू द्यात, आय जी अपॉन आयचं विचारू द्यात. जे उत्तर विचारलं गेलंय ते उत्तर आपल्याला नक्की काढता आलं पाहिजे. आणि तसं उत्तर त्या ठिकाणी काढत असताना 100% लक्षात ठेवा, फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट दॅट कॅन पास थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर जर त्यांनी म्हणलं तर मग मात्र आपल्याला उत्तर काढावं लागतं आय जी अपॉन आयचं. तिथं जे आलं का तिकडे एस लिहायचं, अपॉन एस प्लस जे आहेच. फाइंड द फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंट दॅट कॅन पास थ्रू द शंट रेजिस्टन्स म्हणलं तर आय एस अपॉन आय, तिथं एस का तिकडे जी, जे अपॉन एस प्लस जी. उत्तर तयार, फॉर्म्युला तयार. म्हणजे आपल्याला असणाऱ्या उत्तराला
किंवा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एक्झाम्पलला सोडवत असताना यातला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे ते त्या त्या ठिकाणी ठरवावं लागतं, ठरतं आपल्याला. आणि या पद्धतीनं तिथं असणारा तो जो विचार आहे तो विचार नक्की करता येतो. ॲमीटरचं ॲप्लिकेशन लेवलवरचं फिजिक्स आपण बघतोय, नक्की लक्षात ठेवा ते कसं येतंय ते. प्रत्येक स्टेप ना स्टेप मी तुम्हाला फळ्यावर मुद्दामून दिले, तुम्ही तुमच्या वहीवर कागदावर लिहून घेताय, तुम्ही घ्यायचंच आहे. हे परत नाही शिकवणार आहे कोण, आत्ता शिकवले. पुन्हा मोठे मोठे टॉपिक आहेत, आपण मुद्दामून स्लोली चाललोय. त्यातले MCQs घ्यायचे आहेत आपल्याला, त्यासाठी आपल्याला समोर एकमेकाच्या येणार आहे. डिसेंबरमध्ये आपण येतोय एकमेकाच्या समोर, त्यावेळेस आपण MCQs, त्याचं सिनॉप्सिस, त्याचं ॲप्लिकेशन बघणारच आहे. पण त्याच्या अगोदर मला जर या पद्धतीनं तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर जर विचारलं तर मला या पद्धतीनं ती जी उत्तर आहे ती उत्तरं काढावी लागतील. त्यामुळे अशी उत्तरं इथं काढत असताना या असणाऱ्या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे IS/I असू द्यात किंवा IG/I असू द्यात, फ्रॅक्शन ऑफ द टोटल करंटचं उत्तर काढताना S/S+G किंवा G/S+Gचं वापर करू शकतो आपण. कसं ते आता आपण बघितलं. पण पुन्हा त्याच्यातलं एक ॲप्लिकेशन आहे. जर समजा करंट जो टोटल आपल्याला मोजायचा आहे त्याची किंमत N टाइम्स IG आहे. म्हणजे काय, गॅल्व्हॅनोमीटर ज्या कुठल्या करंटला फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतोय त्याच्या N टाइम्स जर टोटल करंटची किंमत असेल आणि आपल्याला तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो जर रूपांतरित करून पाहिजे असेल तर ते कसं करता येईल, यासाठी परत तो फॉर्म्युला वरचा तसाच, त्याच्यात बदल करूयात आपण. त्याच्यामध्ये बदल करत असताना S च्या ठिकाणी IG तसंच I च्या ठिकाणी NIG अपॉन IG इंटू G. साधी गोष्ट आहे ना. इथं वर IG तसंच आहे, खाली IG कॉमन काढलं तर N-1, इथं G आलं. IG ला IG कॅन्सल झालं. अजून एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला, S G/N-1. म्हणजे आपल्याला असणाऱ्या एक्झाम्पलकडं वळत असताना एक्झॅक्टली काय विचारले त्याच्यावर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर अवलंबून आहे. त्यामुळे तसं उत्तर त्यात काढत असताना, त्या पद्धतीनं काढत असताना यसचा जो फॉर्म्युला आहे G/N-1 त्या मेथडनं आपण तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढू शकतो. कधी आपल्याला टोटल करंटपेक्षा गॅल्व्हॅनोमीटरमधनं वाहणारा करंट किती पटीनं दिलाय ते यांच्या ठिकाणी लिहायचं, ती किंमत घ्यायची. गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलचा रेजिस्टन्स दिलेला असतो आणि त्याच्यावरनं आपण शंट रेजिस्टन्सचं उत्तर काढू शकतो. म्हणजे आपल्याला असणाऱ्या गॅल्व्हॅनोमीटरचं ॲमीटरमध्ये नुसतं रूपांतर करताना या सगळ्यांचा विचार आपल्याला तिथं करावा लागेल. त्याच्यावरनं त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी उत्तर आहेत ती उत्तर आपल्याला काढावी लागतील. त्यामुळे असं उत्तर तिथं काढत असताना हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो आपण नक्की विचारात घेऊ शकतो. आता ॲमीटर म्हणजे काय ते आपण बघितलं, त्याचे रिलेशन तयार झाले, त्याचा फॉर्म्युला तयार झाला, त्याचं उत्तर तयार झालं, हे सगळं मान्य केलं आपण. मग आता काय आहे याच्यामध्ये, या टॉपिकमधलं शेवटचं एक आर्टिकल आहे. या आर्टिकलचा विचार करायचा झाला तर आता कुठल्या आर्टिकलचा आपल्याला विचार करायचा आहे, ते जे आर्टिकल आहे ते म्हणजे फोल्ट मीटर. कसं होत गेलं बघा, ॲक्च्युली आपण गॅल्व्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन, त्याची सेन्सिटिव्हिटी, ॲक्युरसी याच्यानंतरच्या एका मोठ्या टॉपिकला आपण बघतोय. पण आत्ता जर विचार करायचा झाला तर हा जो टॉपिक आहे या टॉपिकमधला जो भाग कमी करायला पाहिजे होता तो त्यांनी कमी नाही केलेला, ते तसंच ठेवले. त्याच्यामध्ये ॲब्सल्युटली कुठलंही आर्टिकल डिलीट न करता हा जो करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक आहे हा जसाच्या तसा तुम्हाला 2021च्या परीक्षेला ठेवला आहे. मग आपण काय विचार केला, मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो गॅल्व्हॅनोमीटर करंट मोजायला वापरायचा आहे तर त्याचं एक नाव ठेवून टाकलं, त्याला बारसं केलं, त्याला नाव दिलं आपण ॲमीटर. आपली वाक्य कशी होती बघा, फॉर मेजरमेंट ऑफ करंट ॲमीटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ गॅल्व्हॅनोमीटर
in series with the circuit. आणि for conversion of galvanometer into ammeter, a low value resistance called as shunt resistance is connected in parallel with galvanometer. ही दोन वाक्य आपण डोक्यात एवढी ठासून भरली आहेत. आणि आता आपल्याला याच्यामधल्या पुढच्या स्टेजचा विचार करायचा आहे, व्होल्टमीटरचा. मी पहिल्यांदा जर तुम्हाला विचारलं की व्होल्टमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कशाच्या मेजरमेंटसाठी वापरतात, तर तुम्ही मला 100% उत्तर दिलं असतं, सर व्होल्टमीटर हा पोटेन्शियल डिफरन्स मोजायला आपण वापरतोय. व्होल्टमीटरचा वापर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मोजायला केला जातो. आणि ज्या वेळेस आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजरमेंटसाठी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या व्होल्टमीटरला वापरतोय, त्यावेळेस तो जो व्होल्टमीटर आहे तो कसा जोडतात, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये सर्किटला जोडला जातो. ज्या कुठल्या असणाऱ्या कंपोनंटच्या अक्रॉस आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे त्याच्या अक्रॉस त्या ठिकाणी व्होल्टमीटर जोडला जातो. उलटं सुलटं आहे, एकदा डोक्यात बसलं का अवघड नाही जात. सर्किटमधला करंट मोजायचा आहे, ॲमीटर वापरा. एखाद्या रेजिस्टन्सच्या एखाद्या कंपोनंटच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे, व्होल्टमीटर वापरा. करंट मोजायचा आहे, ॲमीटर वापर करा, सिरीजमध्ये जोडा. पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे, व्होल्टमीटर वापरायचा आहे, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडा. आणि असं त्या ठिकाणी तिथं जोडलं जात असताना याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य येतं, म्हणजे मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या गॅल्व्हॅनोमीटरला व्होल्टमीटरमध्ये रूपांतरित करायचं आहे. कारण काय होतं, मगाशी किंवा अगोदरचं जे घडलं ते इथं पण घडणार आहे ना. एखादा असणारा गॅल्व्हॅनोमीटर जर समजा व्होल्टमीटर म्हणून वापरायचं ठरवलं तर कमी पोटेन्शियल डिफरन्स आहे तो मोजू शकेल, नाही असं नाही. पण जास्तीचं पोटेन्शियल डिफरन्स तो मोजणार कसं. घरात समजा माझ्या 240 व्होल्ट येतं, AC आहे ते, पण समजा 240 व्होल्ट DC आहे, मला ते मोजायचं आहे. माझा व्होल्टमीटर मला मोजूनच देणार नाही ते व्होल्टेज, जळणच ना ते. कॉईल त्याची नाजूक आहे, डेलिकेट आहे, ती जळणार आहे, जास्त पोटेन्शियल डिफरन्स मोजता येणार नाही. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडल्यामुळे कमी पोटेन्शियल डिफरन्सच तो मोजल. इतक्या सगळ्या समस्याचा विचार केला तर याला त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये बदल करा. कसा बदल करा, कन्व्हर्जन करायचं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी तिथं असणारा हाय व्हॅल्यूचा एक रेजिस्टन्स घ्या आणि तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे त्याला सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडा. म्हणजे इथं एक वाक्य तयार झालं, गॅल्व्हॅनोमीटर इज कन्व्हर्टेड इनटू व्होल्टमीटर बाय कनेक्टिंग हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स इन सिरीज विथ गॅल्व्हॅनोमीटर. दोन्हीतला फरक बघा. तिथं वाक्य काय केलं आपण, हां बरोबर आहे, लो व्हॅल्यू रेजिस्टन्स इन पॅरलल विथ गॅल्व्हॅनोमीटर. इथं वाक्य काय करतोय, हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स इन सिरीज विथ गॅल्व्हॅनोमीटर. ॲमीटरला जोडताना कशामध्ये जोडतात, सिरीजमध्ये. कन्वर्ट करताना पॅरललला लो रेजिस्टन्स. व्होल्टमीटरला जोडताना कसं जोडायचा, पॅरललमध्ये. कन्व्हर्जन करताना हाय व्हॅल्यूचा रेजिस्टन्स इन सिरीजमध्ये जोडायचा. म्हणजे आता मला जर समजा असणाऱ्या त्या व्होल्टमीटरसाठी सर्किट डायग्रॅम काढायचे आहे, तर हा माझा झाला गॅल्व्हॅनोमीटर, या ठिकाणी माझा झाला हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स आर. याच्यामधनं वाहणारा करंट समजा IG आहे, तर याच्यामधनं वाहणारा करंट पण IG असेल. का असेल रे IG, कारण दोन रेजिस्टन्सेस सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडल्यासारखे झाले. सिरीजमध्ये जोडल्यानंतर त्यातनं वाहणारा जो करंट आहे तो करंट सेम राहतो. त्यामुळे तसा विचार करायचा झाला तर मग आपण असा विचार करूयात की बाबा याच्यात जे हायरचं पोटेन्शियल आपल्याला मोजायचं आहे ते जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल V आहे. याच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आहे ते V1 आहे. याच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल आहे ते V2 आहे. कुणाच्या अक्रॉसचं V1 आहे, हाय व्हॅल्यू रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स V1 आहे. गॅल्व्हॅनोमीटर कॉईलच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स V2 आहे.
म्हणजे इथं जर याला लेबलिंग करायचं झालं तर नक्की आपण सांगू शकतो IG म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शन करंट आहे की जो असणाऱ्या गॅल्व्हॅनोमीटरची ती एक स्वतःची रेंज आली, म्हणजे तो फुल स्केल डिफ्लेक्शन करंट झाला. आणि जर समजा आपण त्या ठिकाणी कॅपिटल Gचा विचार केला तर तो रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर झालं. मी जर समजा कॅपिटल Rचा विचार केला तर तो एक हाय व्हॅल्यूचा रेजिस्टन्स झाला. आणि V जे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मोजायचं आहे ते झालं मेजर्ड. म्हणजे आपण काय केलं, पहिलं वाक्य तयार झालं, गॅल्व्हॅनोमीटर इज कन्व्हर्टेड इनटू व्होल्टमीटर बाय कनेक्टिंग ए हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स इन सिरीज विथ गॅल्व्हॅनोमीटर. मग आपण गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीज मधला रेजिस्टन्स घेतला R. ज्या कुठल्या डिफ्लेक्शनला गॅल्व्हॅनोमीटर फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो तो IG झाला. मुळात गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलचा रेजिस्टन्स G झाला, जो हाय व्हॅल्यूचा रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडतो तो R झाला. V म्हणजे जे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मोजायचं आहे ते झालं. हे जर सगळं या पद्धतीनं झालं आणि याचं जर आता मॅथमॅटिकल कन्व्हर्जन करायचं झालं तर ते कसं करता येईल, तर त्याच्यासाठी आपण आता इकडचा भाग पुसून घेऊयात आणि आपल्या मॅथमॅटिकल स्टेप्सला आता सुरुवात करूयात. नक्की सोपं आहे ते, काय अवघड नाही, आपण सहज करू शकतो. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, सांग V1 V2 याच्यातलं गणिती नातं काय, मॅथमॅटिकल रिलेशन काय, तुम्ही काय म्हणणार की सर V इज इक्वल टू V1 प्लस V2. सरळच आहे ना, कारण जे पोटेन्शियल डिफरन्स मोजायचं आहे ते दोन भागामध्ये विभागलं गेलं. याच्या अक्रॉसचं V1, याच्या अक्रॉसचं V2, टोटल V इज इक्वल टू V1 प्लस V2 झालं. ओहम्स लॉचा वापर केला तर V1 ची किंमत माझी किती झाली, तर ती जी किंमत आहे ती IG इंटू R झाली. आणि V2 ची किंमत किती झाली, करेक्ट आहे, IG इंटू G झाली. तर V आपण तसंच ठेवलं, काहीच केलेलं नाही मी, V ला तसंच ठेवलं. V1 च्या ठिकाणी IGR सिरीजमध्ये दोघं जोडल्यासारखे, त्यातनं वाहणारा करंट सेम झाला, त्यामुळे R मधला करंट IG झाला, G मधला करंट IG झाला. IG इंटू R प्लस IG इंटू G झालं. जे दिसतंय ते आपण इथं लिहूयात. IG ला कॉमन काढूयात, इथं R प्लस G आलं, इथं V आलं. IG ला इकडं घेऊयात म्हणजे V अपॉन IG आलं, इज इक्वल टू R प्लस G आलं. याचा अर्थ R ची किंमत आली V अपॉन IG मायनस G. फॉर्म्युलाच तयार झाला ना, काय अवघड आहे, एकदम सोपं आहे ते. जसा यसचा फॉर्म्युला आपण तयार केला IG अपॉन I मायनस IG इंटू G, तसं हाय व्हॅल्यू म्हणजे किती हाय व्हॅल्यू ना, कारण त्याला लिमिटेशन आहे, मला किती व्होल्टेज मोजायचं आहे त्याच्यावर तो रेजिस्टन्स अवलंबून असेल. त्यामुळे इथं विचार करत असताना V अपॉन IG मायनस G झालं, R प्लस G बरोबर होतं. हा एक फॉर्म्युला तयार झाला. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या हाय व्हॅल्यू रेजिस्टन्सचं जर उत्तर काढायचं झालं तर ते जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला या फॉर्म्युलानं काढता येईल. सर्किट डायग्राम नक्की लक्षात ठेवा. मुळात खरं तर हे जे सगळं इथं केलं गेलंय या टोटल कॉम्बिनेशनला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे यालाच तर व्होल्टमीटर म्हणतात, दुसरं तिसरं काय नसून, जे आपण आपल्या लॅबमध्ये वापरतो. तुम्ही जर बघितलं असेल तर त्या लॅबमधला जो व्होल्टमीटर आहे त्याला वेगवेगळ्या रेंजेस असतात. या सगळ्या रेंज आपण त्या ठिकाणी चेक करू शकतो, बघू शकतो. तर तिथं असणाऱ्या ती जी रेंज आहे, रेंज बदलायची कशी, R न बदलायची, हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स न बदलायची. रेजिस्टन्स आपण कुठला वापरतो त्याच्यावरती रेंज बदलणार आहे, किती व्होल्टेज मोजायचं ते आपण तिथं ठरवणार आहे. आणि ते ठरवायसाठी मला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. म्हणजे समजा एखादी कंपनी व्होल्टमीटर तयार करते आणि ती जर कंपनी व्होल्टमीटर तयार करत असेल तर अशा त्या व्होल्टमीटरला तिथं तयार केलं जात असताना आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल, R इज इक्वल टू V अपॉन IG मायनस G. आता काय होतं याच्यामध्ये, R चा फॉर्म्युला तयार झाला V अपॉन IG मायनस G. पण कधी कधी काय होतं, मगाशी जसं बघितलं तसं V ची किंमत जर N टाइम्स V जे असेल
व्ही जी म्हणजे काय, ज्या कुठल्या डिफ्लेक्शनला किंवा ज्या कुठल्या पोटेन्शियल डिफरन्सला गॅल्व्हॅनोमीटर जे फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो ते म्हणजे व्ही जी झालं. ते जर तसं झालं तर व्ही ची किंमत माझी एन इंटू व्ही जी झाली. आणि आता आरचा विचार करूयात. आरचा विचार करत असताना इथं बघूयात एन इंटू व्ही जी अपॉन आय जी मायनस जी झालं. हा आरचा फॉर्म्युला झाला. पण आपण यांच्या भाषेमध्ये लिहितोय ना, आणि यांच्या भाषेमध्ये याला लिहित असताना मग इथं ओहम्स लॉचा वापर आपण करू शकतो. आणि तसा जर वापर आपण तिथं केला तर इथं आय जी इंटू जी, व्ही जी इज इक्वल टू ओहम्स लॉ, व्ही इज इक्वल टू आय आर. जी म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलचा रेजिस्टन्स, आय जी म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरमधनं वाहणारा फुल स्केल डिफ्लेक्शन करंट, व्ही जी इज इक्वल टू आय जी इंटू जी झालं. ही किंमत आपण इथं ठेवूयात म्हणजे आर इज इक्वल टू एन इंटू इथं लिहूयात आय जी इंटू जी अपॉन आय जी मायनस जी लिहूयात. याचा अर्थ इथं आय जीला आय जी कॅन्सल करूयात. आर इज इक्वल टू एन जी मायनस जी आलं. जीला कॉमन काढूयात. आतमध्ये आलं एन मायनस वन. आपल्याला कुठल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते रिलेशन विचारले, त्याच्यावर ते जे रिलेशन आहे ते लिहावं लागतं. त्यामुळे इथं विचार करत असताना आपण गॅल्व्हॅनोमीटरचं व्होल्टमीटरमधलं कन्व्हर्जन विचारात घेतलं. एक फॉर्म्युला तयार केला. फॉर्म्युला आपला होता आर इज इक्वल टू व्ही जी अपॉन आय जी मायनस जी होतं. व्ही जी अपॉन आय जी मायनस जी असताना मग व्ही अपॉन आय जी एन व्ही जी केलं. व्ही जी म्हणजे काय, तर ज्या कुठल्या पोटेन्शियल डिफरन्सला गॅल्व्हॅनोमीटर फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो ते पोटेन्शियल डिफरन्स झालं, व्ही जी झालं. आणि या पद्धतीनं आरचं उत्तर तयार झालं जी इंटू एन मायनस वन. जसं यसचं उत्तर मागाशी जी अपॉन एन मायनस वन आलं होतं तसं इथं आरचं उत्तर येतं आहे जी इंटू एन मायनस वन. आपल्याला एनची किंमत दिली तर डायरेक्ट उत्तर काढायला या फॉर्म्युल्याचा वापर नक्की करता येईल. ही एक टेक्निक झाली. हा एक क्यू झाला. ही एक शॉर्टकी झाली. हे असं विचारतील न विचारतील वेगळा भाग झाला, पण आपण त्याच्यातलं ॲप्लिकेशन बघितलं, व्होल्टमीटरचं ॲप्लिकेशन बघितलं. त्यामुळे तसं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी बघितलं जात असताना या सगळ्या संकल्पनेचा विचार आपल्याला या आर्टिकलला नक्की करावा लागतो आणि तो आपण करतोय. आता हे सगळं आपण या पद्धतीनं इथं बघितलंय. मुळात आपण काय केलं, व्होल्टमीटर बघितला, ॲमीटर बघितला, ॲमीटरमधलं ॲप्लिकेशन बघितलं, व्होल्टमीटरमधलं ॲप्लिकेशन बघितलं. आणि तसा विचार करायचा झाला तर आपल्या असणाऱ्या 12वीच्या बोर्डानुसार हा जो टॉपिक आहे हा थिरॉटिकलसाठी संपला. इथं सिलेबसच त्या टॉपिकचा संपला. पण जर समजा त्यांनी प्रश्न तुम्हाला विचारला, वेगळ्या पद्धतीने विचारला की तर विचारताना त्यांनी डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर आणि व्होल्टमीटर जर विचारलं तर मग आपल्याला फरकाचे मुद्दे लिहावे लागतील. आणि तसे ते फरकाचे मुद्दे लिहित असताना नेहमी लक्षात ठेवा, फरकाचे मुद्दे जर त्या ठिकाणी विचारले तर 2 भाग केलं तरच तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. तुम्ही जर एका ओळीमध्ये जर फरकाचे मुद्दे लिहित गेला तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. मी बोर्डाचा विचार करून सांगतोय. आता मी समजा पहिला प्रश्न विचारला किंवा सांग ॲमीटरचा वापर कशासाठी करतात, तुम्ही काय म्हणणार, ॲमीटर इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे माझा पहिला फरकाचा मुद्दा इलेक्ट्रिक करंट ओरिएंटेड झाला. व्होल्टमीटर कशासाठी वापरतात, तुम्ही काय म्हणणार की सर सोपं आहे की व्होल्टमीटर इज यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. दुसरं वाक्यातलं काय येतं बघा, फॉर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक करंट ॲमीटर इज कनेक्टेड इन सिरीज. सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याच्या बरोबर उलट ठिकाणी तिथं असणारा तो व्होल्टमीटर पोटेन्शियल डिफरन्स मोजायला वापरतो. त्यावेळेस तिथं असणारा तो जो व्होल्टमीटर आहे त्याला पॅरलल कॉम्बिनेशनला वापरतात. फॉर मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल विथ सर्किट. फॉर मेजरमेंट ऑफ करंट ॲमीटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ सर्किट. म्हणजे आपल्याला कसं विचारतात त्याच्यावर ते सांगता येतं. याच्यामध्ये जर तिसरा फरकाचा मुद्दा जर इथं लिहायचा झाला तर काय लिहिता येईल, ॲमीटरला जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स आपण तिथं सांगू शकतो. कसा रेजिस्टन्स आहे, लो रेजिस्टन्स आहे. आणि जर व्होल्टमीटरचा विचार केला तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो हाय रेजिस्टन्स आहे. का
तर आपल्याला माहीत आहे गॅल्व्हॅनोमीटरचं ॲमीटरमध्ये रूपांतर करताना आपण एक लो व्हॅल्यूचा रेजिस्टन्स त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सर्किटला पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आपण जोडतो. इथं मात्र आपण विचारात घेतला तर एक हाय व्हॅल्यूचा रेजिस्टन्स आहे आणि तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे हाय व्हॅल्यूचा तो रेजिस्टन्स आपण तिथं असणाऱ्या त्या सर्किटचा विचार केला तर तो सिरीज कॉम्बिनेशनला जोडतोय. मग त्यासाठी असणारे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण लिहू शकतो. इथं यसचा विचार केला तर आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी करा आणि इथं जर आरचा विचार केला तर व्ही अपॉन आय जी मायनस जी करा. म्हणजे एवढे फरकाचे मुद्दे जर आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये येणाऱ्या प्रश्नाला दिले, हा विचारतील ना डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर अँड व्होल्टमीटर, 2 मार्काचा प्रश्न आहे, कायच अवघड नाही ना. फॉर मेजरमेंट ऑफ करंट म्हणा, फॉर मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स म्हणा, ॲमीटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ सर्किट म्हणा, व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल विथ सर्किट म्हणा, ॲमीटर हॅज अ लो रेजिस्टन्स, व्होल्टमीटर हॅज अ हाय रेजिस्टन्स, लो व्हॅल्यूचा रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडल्यानंतर मग त्या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटरचं ॲमीटरमध्ये रूपांतर करता येतं. ते मोठं वाक्य लिहून टाकायचं. हाय व्हॅल्यूचा रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटरचं व्होल्टमीटरमध्ये रूपांतर करता येतं असं वाक्य लिहून टाकायचं आणि मग यसचा फॉर्म्युला आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी पाठ करायचा आणि आरचा फॉर्म्युला व्ही अपॉन आय जी मायनस जी हा फॉर्म्युला पाठ करा. म्हणजे आपल्याला या टॉपिकमधलं हे शेवटचं आर्टिकल नक्कीच कळल्यासारखं होतं आणि हा टॉपिक आपला इथं संपतो. यानंतरचा जो आपला पिरियड असेल या पिरियडला याच्यामधले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण एक्झाम्पल घेतोय. आज मात्र आपण इथंच थांबतोय. याच्यानंतरच्या लेक्चरला लॉक टेबल जवळ घेऊन बसा, वही जवळ घेऊन बसा, एक्झाम्पल मी फळ्यावर लिहून त्याचे उत्तर त्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे पुन्हा भेटतोय आपण याच्यानंतरच्या लेक्चरला. धन्यवाद.